मदत हवी आहे. यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. पण पंत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो. आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवता अधिक पक्की करतात. हे एक चक्र आहे. हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समोर उपटून फेकून द्यायची. मैदानावरची लढाई आम्ही लढतो, पण भाषेची लढाई लढण्यासाठी आपली मदत हवी आहे. खूप दिवस मनात आहे, आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे. बरोबर. हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत. एक असा ग्रंथ निर्माण करा, असा भाषाकोश निर्माण करा, जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करेल. कराल? जी महाराज, आपली आज्ञा शिसाबंद होणार. अशी दूरदृष्टी होती महाराजांची. त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा. पेशव्यांचा प्रधान झाला, दबिराचा सुमंत, सरनोबतचा सेनापती झाला, काझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. महाराजांनी केवळ राज्य व्यवहार कोशासारखे ग्रंथ लिहून घेतले असं नाही, तर या व्यतिरिक्त काव्यशास्त्र विनोदावरही अनेक ग्रंथ लिहून घेतले. अनेक विद्वानांची आणि कवींची प्रतिभा त्यांच्या राजाश्रयानं बहरली. असं वाटतं आणखीन काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर. सतत किती दगदग, किती भयानक संकट